उत्तर प्रदेशचे मित्र होते, महाराष्ट्रीयन मित्राचं लग्न होतं. आणि किती लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्र लग्नांमध्ये नवऱ्या बायकोला नवदाम्पत्याला घास भरवण्याची पद्धत आहे. तर ते घास भरवत होते एक दुसरं. तर तो पंजाबी माणूस विचारतो, ते क्या कर रहे? मला एक दुसरे को घास खिला रहे. घास भरवण्याचा अनुवाद तो म्हणतो घास खिला. म्हणून ना, भाषा कुठली बोलायची याच्यापेक्षा जास्त जो मुद्दा मांडायचा आहे तो महत्त्वाचा असतो. भाषा महत्त्वाची असतेच. आपल्याला आपल्या मराठीचा गर्व असणं फार गरजेचं आहे. पण मराठीचा गर्व असता असता जर आपला मुद्दा समोरच्यापर्यंत पोचलाच नाही तर ते मराठीचं काय लोणचं घालणार का? म्हणून मुद्दा पोचणं हे महत्त्वाचं आहे. मग ते मराठीतनं बोलावं किंवा हिंदीतनं बोलावं, मध्ये मध्ये इंग्रजी बोलावी लागली, काही चालेल, मुद्दा पोचणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपली मराठी आडनावं, अरे बापरे बाप, काय आडनाव ती? आडनाव टकले आणि डोक्यावर इतके केस. आडनाव केसकर आणि एकही केस उरला नाही. आडनाव गोड बोले, एक शब्द गोड निघत नाही त्याच्या तोंडात. आणि आपल्याकडे सगळे धातू आहेत बरं. पितळे आहेत, तांबे आहेत, लोखंडे आहेत, सोनटक्के आहेत. आपल्याकडे तेच नाही, आपल्याकडे सगळे रंग देखील आहेत. हिरवे आहेत, धवळे आहेत, काळे आहेत, गोरे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे वाघ आहे. वाघ. एक मुलगा आला आणि बाबांना म्हणतो, बाबा बाबा आपलं आडनाव वाघ ना, मग तुम्ही मम्मीला एवढं का घाबरता? वाघ आडनाव असून तुम्ही मम्मीला एवढं का घाबरता? बाबा म्हणाले, अरे तिच्या माहेरचं आडनाव वाघमारे. पण आपण ना एक फार सिरियस विषयावर बोलतोय, म्हणून जरा